नाशिकमध्ये पोलीस आणि महापालिकेकडून गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोजर फिरवत तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। प्रकाश लोंढे रामदास आठवलेंच्या आरपीआयचा जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक आहे। प्रकाश लोंढे याच्या याच कार्यालयामध्ये पोलिसांना भुयार सापडलं होतं। दरम्यान पद आणि दहशतीच्या जोरावर लोंढेनं हे कार्यालय थाटलं होतं। हेच कार्यालय पोलीस आणि पालिकेच्या वतीनं संयुक्त कारवाई करून पाडण्यात येत आहे आणि यावेळी पोलिसांसह पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे। पोलीस आणि महापालिकेने ही मोठी कारवाई केली आहे, काय अपडेट? खरं तर प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा भूषण लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यावरती एका गोळीबार प्रकरणामध्ये आणि खंडणी प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये भूषण लोंढे हा मुख्य सूत्रधार आहे। तो मात्र या सगळ्या प्रकरणातून अद्यापही फरार आहे। मात्र असं सगळं असताना या ग्रुपकडनं मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये गुन्हेगारी कारवाया केल्या जात होत्या, टोळ्या चालवल्या जात होत्या। या टोळ्यांच्या माध्यमातून खंडणी, मारहाण करणं, खून करणं अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कारवाया ज्या आहेत त्या केल्या जात होत्या। आणि या सगळ्याच गुन्हेगारीच्या जोरावरती या सगळ्या लोंढे टोळीकडनं नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रस्थ उभं केलं होतं। अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं जी आहेत ती देखील उभी केलेली होती आणि त्यातलंच एक महत्त्वाचं बांधकाम म्हणजे नंदिनी नदीच्या पात्रामध्ये अशा पद्धतीनं एक भलं मोठं कार्यालय जे आहे ते त्या ठिकाणी या लोंढे ग्रुपनी उभारलेलं होतं। आणि त्याच कार्यालयावरती आता पोलिसांकडनं आणि नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडनं बुलडोझर चालवला जातोय। खरं तर गुन्हेगारांच्या अनधिकृत स्थळांवरती बुलडोझर चालवणं ही अशा प्रकारची जी कारवाई आहे ही पहिलीच कारवाई नाशिकमध्ये केली जाते। नंदिनी नदीच्या नदीपात्रामध्ये हे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेलं होतं। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे बांधकाम या ठिकाणी केलं जात होतं, मात्र दहशत आणि गुंडगिरी या लोकांची मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आजवर महानगरपालिकेने या सगळ्या कामाकडे, या बांधकामाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हे बांधकाम जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलं। मात्र आता हे काम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बुलडोझरच्या माध्यमातून हे कार्यालय पाडल्याचं पाहायला मिळतंय। आणखी एक जर दुसऱ्या बाजूला असंच जे कार्यालय या ठिकाणी पाडलं जातंय त्याच स्वरूपाचं आणखी एक कार्यालय आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। त्या कार्यालयावरती देखील पीएल ग्रुप अर्थात प्रकाश लोंढे ग्रुप अशा स्वरूपाचा एक लोगो जो आहे तो देखील पाहायला मिळतोय। तो जर लोगो जर बघितला, तो जर या ग्रुपचा सिम्बॉल जर बघितला तर तो देखील किती आक्रमक आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल। असं त्याचा जो लोगो जर बघितला त्याच्यामध्ये वाघाचं चित्र आहे, वाघाचे पट्टे असलेला तो लोगो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आणि अशा स्वरूपानं त्या लोगोच्या माध्यमातून देखील नागरिकांच्या मनामध्ये भीती, दहशत निर्माण होईल अशा प्रकारची सगळी पार्श्वभूमी होती। ही जी इमारत आपल्याला आणखी एक दृश्यांमध्ये पाहायला मिळते त्याच इमारतीच्या खालच्या भागामध्ये एक भुयार आहे आणि ज्या ठिकाणी गुन्हेगारी कारवायांसाठी वापरलं जाणारं हत्यार जे आहे ते देखील पोलिसांना मिळून आलं। याच इमारतीच्या खालच्या बाजूला जे भुयार सापडलं त्यामध्ये कुऱ्हाडी, कोयते, तलवार अशा प्रकारचे धारदार शस्त्र जे आहे ते देखील पोलिसांना मिळून आलेले आहे। आणि त्या भुयाराचा वापर ही लोंढे टोळी लोकांना धमकवण्यासाठी, दादागिरी करण्यासाठी, खंडणी उकळण्यासाठी करत असावी अशा प्रकारचा संशय जो आहे तो देखील पोलिसांना आहे। आणि म्हणून पोलिसांकडनं हे बांधकाम जे आहे ते महानगरपालिकेकडून पाडावं अशा प्रकारच्या सूचना ज्या आहे त्या देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार आता नाशिक महानगरपालिकेने हे पाडकाम सुरू केलेलं आहे। खरं तर नाशिकमध्ये अशा पद्धतीनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या अनधिकृत स्थळांवरती बुलडोझर चालवणं ही पहिली कारवाई खरं तर नाशिकमध्ये म्हटली जाईल। ज्या गुन्हेगारांकडनं या कारवाया केल्या जातात, दहशत माजवली जाते, गोळीबार केला जातो, खंडणी उकळली जाते, अशा गुन्हेगारांचे घरं असतील, त्या अनधिकृत बांधलेले घरं असतील, अनधिकृत थाटलेले कार्यालय असतील त्याच्यावरती बुलडोझर चालवला जातोय। आणि म्हणून नाशिक पोलिसांच्या आणि महानगरपालिकेच्या या संयुक्तिक कारवाईमुळे गुन्हेगारांचे मात्र चांगलेच धाबे दणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे लक्ष्मण, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि आता नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पारडी परिसरातील एका मंदिरावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आलाय। शुभाननगर भागात घडलेल्या या घटनेमुळे तणावपूर्ण शांतता आहे। स्थानिक नागरिकांकडून आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्याच्या अटकेची मागणी केली जाते। दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे तर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।